नमस्कार. स्वागत करते मी तुमचं चॅनलवर आणि इथे पिल्लांना घास टाकून झालेला आहे आणि याच्या अगोदर मी कोणती कामं केलेली आहे तर आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेचं जे आहे मी पोल्ट्रीतला आवरलेलं आहे. पोल्ट्रीतला आवरून घेतल्यानंतर सकाळी मला पोल्ट्रीतला आवरता 9:30 वाजले होते, कारण मी अगोदर स्वयंपाक बनवून घेतला होता आणि नंतर मी इथे पोल्ट्रीचं आवरून घेतलेलं आहे. तर मी माझं आवरलं आणि आवरल्यानंतर मी चाललेली आहे वटपौर्णिमेला आणि इथे माझे शेजारच्या सुजाता ताई आणि निकम मावशी आणि आम्ही नेहमीच वटपौर्णिमेला बरोबर जात असतो. तर इथे सुजाता ताईंनी छान असा माझ्यासाठी गजरा बनवला, पण एकदम त्या रोडवर आल्यानंतर त्यांनी मला तो गजरा दिला आणि मला तो लावता आला नाही आहे. तर मी तो लावला आणि तो पडून गेला. तर मग मी म्हटलं की जाऊ द्या, मला तसाही गजरा लावण्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाही आहे. आणि मग आम्ही इथे वड शोधत आलेलो आहे. आम्ही इथे जवळच एक वड अगदी घराच्या जवळ आमच्या शेजारी घराजवळ पाट आहे. पाटाला आता पाणी तरी सध्या नाही आहे आणि मग आम्ही अगदी पाटाच्या जवळ यांचं घर होतं आणि आम्हाला हा वड आम्ही येताना इथे लेडीज पूजा करताना बघितलं आणि मग आम्ही इथे आलेलो आहे. तर खूप छान अशी इथे वडाचं जे होतं झाड लावलेलं आहे. यांनी 2-3 वर्षापूर्वी लावलेलं आहे आणि इथे निंबोणीचं झाड त्याच्या अलगद असं जवळ आलेलं आहे. तर काही दिवसांनी यांना विचारलं की हे झाड ते तोडून टाकणार आहे. तर ह्या मावशीच्या एक निकम मावशी ह्या इथं पूजा करून घेणार आहे आणि आम्ही इथे पूजेचं सामान घेऊन आलेलो आहे. पूर्ण जे आपण सेट भेटतो आपल्याला मार्केटमध्ये वटपौर्णिमेसाठी, तर तो इथे आम्ही आणलेला आहे. तर एक छोटीशी मुलगी इथे खूप छान बोलते, ती इथे आलेली होती आणि खरंच खूप सुंदर बोलते ती आणि तिच्यामुळे खूप करमणूक झालेली आहे आमचीवाली. ती आमची ते व्हिडिओ काढत होती आणि शूटिंग करत होती असं ती म्हणायची, पण ती अजिबात मोबाईल चालू करत नव्हती, पण बोलायला खूप छान होती. तर वटपौर्णिमेला सगळ्यात अगोदर वडाचं जे पूजेचं सामान आहे तर ते पूर्ण मी काढून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये काजू, बदाम, सुपारी जे बरेचसे जिन्नस असतात तर त्या सगळ्या आपल्याला वडाच्या झाडाच्या पुढे ठेवून द्यायचे आहे. घरून इथे दूध घेतलेलं आहे, शेंगदाणे, साबुदाणा, तसेच आपलं साखर आणि घरातल्या 4-5 वस्तू ज्या आहेत आपल्याला इथे घ्यायच्या आहे. आणि इथे पंचामृत घ्यायचं आहे, म्हणजे दूध घेतलं तरी चालेल, पंचामृत घेतलं तरी चालेल. पाणी घ्यायचं आहे आणि सर्वात अगोदर वडाला इथे आपण सर्कल करून असं गोल करून पाणी टाकायचं आहे. तर मी इथे ताम्हण घेतलेलं आहे, देवाचंच मी आणलेलं आहे आणि अशा पद्धतीने आम्ही तिघीजणीही एकत्रच पूजा करून घेणार आहोत. कारण काय झालं आहे की पूजा करताना जे पटकन होऊन जाणार आहे आणि घरी पण मला जायचं आहे. घरी हे थांबलेले आहेत आणि त्यामुळे मी इथे निवांत पूजा करायला आलेली आहे. साधारण 1.5-2 तास आम्ही इथेच पूजा करत बसलेलो होतो. खूप छान वाटलं आणि ओळखी पण खूप झाल्या. नवीन ठिकाणी राहायला आल्यानंतर शक्यतो जास्त इथे माझी ओळख नाही आहे, तर इथे चांगल्या पद्धतीने ओळखी झालेल्या आहेत आणि आम्ही तिघीजणींनी निवांत पूजा केलेली आहे. तर अशी पूजा निवांत मी पुण्याला असताना केलेली होती, जेव्हा माझं लग्न झालं होतं. लग्नानंतरची जी माझी पहिली वटपौर्णिमा होती ती कधीही न विसरणारी होती, खूप सुंदर होती आणि खरं तर ती वटपौर्णिमा माझ्या आजही लक्षात आहे. आणि इथे जे आहे तर आमची श्रद्धा व्हिडिओ काढत आहे आणि श्रद्धा मला विचारत आहे, काकी बरोबर आहे की नाही आहे? तर मी तिला सांगत आहे, हो श्रद्धा एकदम बरोबर काढते आहेस. आणि आम्ही श्रद्धाला बरोबर घेऊन गेलेलो होतो. तर अशा पद्धतीने इथे आम्ही तिघी शेजारच्या आहोत आणि आम्ही तिघीही आमचं 3रं वर्ष आहे हे वटपौर्णिमेचं, की आम्ही तिघीही संगेच आहोत. तर अशा पद्धतीने ह्या निकम मावशी ज्या आहेत त्यांच्या 2 सुना आहेत, त्या देखील दरवर्षीच इथे वटपौर्णिमेला आमच्याबरोबर येत असतात. पण मोठी जी सून आहे त्यांची आत्ताच जॉबला लागलेली आहे, त्यामुळे ती आता घरी नाही आहे आणि लहानी जी आहे तिला छोटंसं बाळ आहे, तर बाळाला बघून ती घरी असं एकटं सोडून येऊ शकत नव्हती. तर मग तिने काय केलेलं आहे, तर बाळ जे आहे ती नंतर येणार आहे. तर पृथ्वीला यावेळेस मी खूप मिस करणार आहे, कारण पृथ्वी नेहमीच माझ्याबरोबर पूजेला असते आणि आम्ही खूप छान व्हिडिओ फोटो वगैरे काढत असतो. तर ही छोटीशी मुलगी व्हिडिओ काढत आहे, बघा तुम्ही किती छान, हिची ॲक्टिव्हिटीज खूप सुंदर आहे आणि पाहुणी आलेली आहे, तर मामाच्या गावाला आलेली आहे. तर इथे मावशी जे आहे तिथे पाणी जे आहेत सर्कल करत आहे आता वडाच्या झाडाला आणि इथे आम्ही बाटलीमध्येच पाणी घेऊन आलो होतो आणि इथं आल्यानंतर जे आहे आम्ही पाणी बाटलीमध्ये ओतून बाटलीतलं पाणी इथे तांबणामध्ये ओतून घेणार आहोत आणि मग इथे तर आमच्याकडे एखादी जिन्नस नसली तर आम्ही एकमेकींकडून घेत असतो. तसे जसे सुजाताताईंनी माझ्यासाठी छान असा फुलवातीचा दिवा घेऊन आल्या होत्या आणि मी त्यांच्यासाठी एकमेकींना बऱ्याचशा वस्तू ज्या आहेत आम्ही इथे एक्सचेंज केलेल्या आहे. 2-4 वस्तू ज्या नसतात, बदाम असतं किंवा 5 वस्तू असतात, कुणाकडे काही वात वगैरे, कुणाकडे अगरबत्ती, असं टायमिंगला मी काही जेव्हा निघतो ना तर एखादी वस्तू सगळ्यांची विसरत असते आणि हे दरवर्षीचंच आहे. मग आम्ही त्या घेतानाच जास्त वस्तू घ्यायच्या आणि एखादी नसेल तर ती त्यांना द्यायची आहे. तर अशा
पद्धतीने सुजाताताईंनी माझ्यासाठी जे आहेत आंबे पण घेतलेले होते, पण माझ्याकडे 2 आंबे होते त्यामुळे मी घरचेच जे आहे आंबे घेतलेले होते, ज्यांनी मार्केटमधून आणलेले होते तर तेच मी घेऊन गेले होते. तर त्यांनी पण माझ्यासाठी आणले होते. मावशी पण त्यांच्यासाठी घेऊन आलेल्या होत्या. कारण सकाळी उठून गायांचं पण आवरून घ्यायचं असतं. गाय एकच आहे, पण तिचं आवरून, पुन्हा पोल्ट्रीचं आवरून, मुलांचे डबे बनवायचे, सगळ्या गोष्टी करायच्या आणि मग आपल्याला इथे यायचं वटपौर्णिमेला. तर मला साधारण मी 10:30 पावणे 11ला आम्ही घरून निघलेलो होतो. आणि नशीब म्हणजे हे घरी होते, तर यांचं काम चालू होतं आमचं शेतातला मी जी गिन्नी लावलेली आहे त्याला पाणी भरायचं चालू होतं. आणि पाणी भरायचंच नाही तर बरेचसे जे कामं असतात तर हे एकदम उरकून घेत असतात. जेव्हा हे घरी असतात बरेचसे कामं ते करून घेत होते आणि मी आलेले होते इकडे पूजेला. खूप लकीली माझ्या घराच्या खूप जवळ वड आहे हे आम्हाला आज माहीत झालेलं आहे. आणि खूप छान असा आमचा हा दिवस गेलेला आहे. अनोळखी बाया ज्या आहेत ओळखीच्या झालेल्या आहे. खरं तर ह्या वटपौर्णिमेसाठी मी एक पैठणी घेतलेली होती आणि मला माझी फ्रेंड आहे तर त्या ज्या इथे येवल्या पैठणी आहे आमच्या खूप घराच्या जवळ आहे, तर मी पैठणी घेतलेली होती. आणि मला तर वटपौर्णिमेला पैठणी देखील घालायची ठरलेली होती. पण मग माझं ऑपरेशन झाल्यानंतर आई जेव्हा घरी आली तर मला वाटलं की पैठणी जी आहे तर आईला द्यावी, कारण आईकडे पण अशी छान अशी साडी वटपौर्णिमेला असावी असं मला वाटायचं. आणि ती माझ्याजवळ 4-5 दिवस राहिली पण होती. आणि मग मी तिला लगेच पैठणी जी आहे तर ती देऊ केली. आणि मग मी तिला म्हटलं पण की तू पण वटपौर्णिमेला पैठणी वगैरे घालून मगच पूजा कर, कारण मी तर पुन्हा नंतर कधी पण घेऊ शकते आणि तू पण आता हीच पैठणी घेऊन घालून घे. तर असं झालेलं होतं. त्यामुळे मी ती पैठणी जी आहे आईला देऊन टाकलेली होती, कारण मला नवीन साडी आणायची तिला, तर त्यापेक्षा मी माझ्याकडे घरातली होती आणि नवीनच 8-10 दिवसांपूर्वीच आणलेली होती. तर माझ्या एकदम क्लोज फ्रेंड आहे, त्यांचे मामा इथे येवला पैठणी इकडे राहतात आणि त्या तिथे गेल्यानंतर त्यांनी मला फोन केला की तुम्हाला पैठणी हवी असेल तर कुठल्या पैठणी आणायच्या. त्यांनी मला फोटो देखील सेंड केले आणि मी त्यातली एक पैठणी घेतली. तर एक पैठणी मी 1000पर्यंत घेतलेली होती आणि ती पूर्ण पैठणी नाही तर सेमी पैठणी होती. आणि मला वाटलं की नाही, ही पैठणी आता मी आईलाच द्यावी, कारण मला हक्काने जर कोणी साडी देत असेल तर ती फक्त आणि फक्त माझ्या आईच आहे. कपाटातली कुठलीही साडीवर हात ठेवला आणि मागितली तर ती मला घरपोच पण आलेली आहे. आत्तापर्यंत जेवढ्या भारी साड्या होत्या तर त्या सगळ्या ज्या होत्या आहे त्या माझ्या आईच्याच आहे, की त्या तिने मला घरातल्या 1000-1500पर्यंतच्या रेंजच्या तिच्या साड्या असतात. आणि त्यातली कुठलीही साडी जी आहे 500पासून रेंज चालू होती. तर कोणत्या पण साडीवर हात ठेवावा आणि तिने नाही म्हणू नये. तर अशा प्रत्येक वेळेस तिने आमची हौस केलेली आहे. आणि तिला लग्न कार्यातल्या ज्या साड्या आलेल्या आहेत, आम्ही एरवी कधी गेलो आणि साड्या बघितल्या तर आम्ही म्हणतो की ही आम्ही घेऊन जाणार आहे. हक्काने मी फक्त माझ्या आईनेच मला साडी दिलेली आहे हक्काने, की हो तुला काही न्यायचं असेल तर घेऊन जा, एखादी साडी तुला आवडली असेल तर घेऊन जा, ती खूप वेळा म्हणते. तर मी पण तिच्यासाठी पैठणी वगैरे एकदम छान आणि ब्रँडेड पैठणी लवकरच घेणार आहे, की जी तिच्या पसंतीची असेल आणि तिची किंमत खूप कॉस्टली असेल. आणि त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या आईसाठी पहिली जी साडी आहे, माझ्या लग्नासाठी जर त्यांनी मला सगळ्यात महागाची साडी जी माझ्या पप्पांनी नाईने घेतलेली होती, तर खरं आईवडिलांपेक्षा जास्त हौस आपली कोणीच करू शकत नाही आहे. त्यामुळे आई आणि वडिलांची जेवढी किंमत करता येईल ना तेवढी मला वाटतं की मी केली पाहिजे, कारण ते माझ्यासाठी करतायत. आणि नकळत कळत बऱ्याचशा गोष्टी आहेत तर त्या माझ्याकडून अशा प्रेमाच्या गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात. कारण पैशाचं काय आहे, आज आहे तर उद्या नाही. किंमत पैशाला पण राहिलेली नाही आहे. आणि आपण पैसे करत बसून उपयोग नाही आहे, की आपले पैसे किंवा यांच्याकडे पैसे किंवा त्यांच्याकडे खूप पैसे. त्यापेक्षा आपल्याला महत्त्वाच्या आणि दुःखाच्या वेळी आणि आनंदाच्या वेळी आपल्याबरोबर कोण असतं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्याबरोबर माझे माहेरचं कुटुंब नेहमीच माझ्यासोबत असतं. तर कुठलंही माझ्या माहेरचं जर म्हटलं तर माझे आईवडील, भाऊ, माझ्या बहिणी हे नेहमी माझ्यासाठी सपोर्ट सिस्टीम राहिलेले आहेत. आणि मी जरी लहान असले तरी माझ्या ज्या मोठ्या बहिणी आहेत तर त्या देखील ज्यांची लग्न माझ्या अगोदर झालेली आहे तर त्या देखील माझ्या सपोर्ट सिस्टीममध्येच जात आहेत. तर सांगायचं एवढंच होतं की वटपौर्णिमेचं जे महत्त्व आहे, वटपौर्णिमेला आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये पण खूप जास्तच प्राधान्य दिलं जातं. नेहमीच्या बाया ज्या असतात सकाळी सकाळी लवकर आवरतात, छान साडी, बांगड्या, मेकअप वगैरे करून. मी सुद्धा चांगली आज आवरून सावरून बाहेर पडलेली आहे. कधी ना, मी खूप दिवस झाले तेव्हा मी नेकलेस घातलेला होता आणि खूप दिवसानंतर मी आज आवरलेलं आहे. मला वाटतं की दिवाळीनंतर मी पहिल्यांदाच आवरलेलं आहे आणि मी बाहेर पडलेली आहे.
दिवाळीनंतर मी दुसरं जे वेगळं मंगळसूत्र घातलेलं आहे आणि वेगळं आपलं नेकलेस घालून मी बाहेर पडलेली आहे आणि जराशी लिपस्टिक लावलेली आहे. असा सिम्पल असा मेकअप मी करून बाहेर वटपौर्णिमेसाठी आलेली आहे. आणि मेन म्हणजे गजरा पण माझ्याकडे मला शेजारच्या ताईने दिला होता. तो माझ्याकडे लावायला काही नव्हतं, म्हणजे पिन वगैरे किंवा काहीतरी पाहिजे होतं तर ते माझ्याकडे नव्हतंच आणि त्यामुळे मी तो स्किप केला आणि तो लावलाच नाही आहे. तर छान अशी वटपौर्णिमा झालेली आहे आणि वडाची पूजा केल्यानंतर शेजारीच बेलाचं झाड होतं. अगदी त्या ताईंनी जी आहे त्या मावशी होत्या, त्यांनी अगदी शेजारी बेलाचं झाड आणि एक छोटीशी पिंड जी आहे तर ती इथे ठेवलेली होती. तर मग पिंड ठेवल्यानंतर काय झालं की तिथे सगळ्यांनी पिंडीवरती बेलाचं पान वाहिलं तोडूनच. त्याच झाडाचं पान तोडलं आणि त्या पिंडीवरती वाहून दिलं आणि सगळ्यांनी जे आहे महादेवाच्या पिंडीची पूजा केली आणि सगळेजण बोलत होते की आज आपली वटपौर्णिमा खूप छान गेलेली आहे. खूप सुंदर पद्धतीने वटपौर्णिमेचा जो कार्यक्रम आहे तो पार पाडलेला आहे. आणि त्या 2 ज्या मावश्या होतात ज्या आमच्या अगोदर आलेल्या होत्या त्या 2, तर त्यांनी म्हटलं की अशा पद्धतीची पूजा त्यांची पण कधी झालेली नाही आहे. एकाच ठिकाणी वड, तिथेच बेल, तिथेच महादेवाची पिंड आणि मूळ म्हणजे एवढी पूजा झाल्यानंतर तिथेच आम्हाला चहासुद्धा केला होता आणि त्या ताईंनी आणि आमचा चहा देखील तिथे आम्ही पूजा केल्यानंतर घेतला होता. तर सगळं जो आहे दिवस खूप आमचा जो आहे 1.5-2 तास खूप चांगला गेलेला आहे. महादेवाची इथे नमस्कार झालेला आहे, पूजा झालेली आहे. तर तुमच्या महिलांची वटपौर्णिमा कशी झालेली आहे ते मला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि मी माझ्या घरच्या पिंडीबद्दल इथे सांगत आहे की माझ्या घरी एक पिंड आहे मोठी महादेवाची आणि आम्हाला ती घरात ठेवायला लावलेली नाही आहे. तर आम्हाला ती जी आहे ती पिंड पाण्यात सोडून द्यायला लावलेली आहे. तर मग इथे असं चालू होतं की इथे पिंड नव्हती, तर म्हटलं ती आमच्या घरची जी पिंड आहे तर ती अगदी कोणी आम्हाला बाहेर ठेवायला लावली होती, कुठे तुळशीत ठेवायला लावलेली होती, तर ती इथे ठेवली तर चालेल का? कारण आमच्या घरी पण बेलाचं झाड आहे, पण आमच्याच्याने बेलाचं झाड आणि खूप लांब आहे, तर तिथे पूजा पण झाली पाहिजे आणि तिथे दिवा पण लावला गेला पाहिजे. एकदा आपण पिंड नेऊन ठेवल्यानंतर एवढं सगळं होणं पण शक्य असतं की नाही आहे आणि करून जर नाही झालं तर तसं नको व्हायला. तर त्यामुळे मी माझ्या घराच्या बेलाच्या झाडापाशी, जे घरापासून जराशा अंतरावर लांब आहे आणि तिथे पेरूचा बाग असल्यामुळे मी आतमध्ये जाण्याची हिंमत करत नाही आहे. तर माझ्या असं मनात आलं की इथे एखादी पिंड आणून ठेवायला पाहिजे होती. तर असोत आणि अशी माझी जी आहे छान अशी वटपौर्णिमा झालेली आहे. तुमची वटपौर्णिमा कशी झाली कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही कुठल्या भागातले आहात आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातले आहात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी महाराष्ट्रामध्ये अहिल्यादेवी नगर, आपण अहमदनगर म्हणायचो पहिलं, तर तिथली आहे. शिर्डीजवळ राहते, येवला पण आम्हाला जवळच आहे. अशा भागातली मी आहे. मी पोल्ट्रीचे व्हिडिओ टाकत असते. आज मला हा ब्लॉग टाकायचाच होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कुठल्या तालुक्या जिल्ह्यातले असेल तर ते कमेंटमध्ये कळवा. तर मी इथेच व्हिडिओ संपवते. लवकर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत चला टाटा, बाय बाय.